नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता मालिनी काकूंनी काव्याला जो प्रश्न विचारलेला असतो, काव्या ही त्या प्रश्नाचं उत्तर देत असते. काव्या मालिनी काकूंना सांगत असते, काकू, कोणीही सहज प्रेमात पडेल असाच आहे तुमचा मुलगा, खरंच, पण मी नाही पडले त्यांच्या प्रेमात. त्याबरोबर मालिनी काकू काव्याला विचारतात, मग जर प्रेमात पडली नाही आहेस तर हे सगळे एफर्ट्स कशासाठी घेतेस? त्यावर काव्या मालिनी काकूंना म्हणत असते, बरोबर प्रश्न आहे, हे सगळे एफर्ट्स का घेते? काकू, काय आहे ना, ह्या गेल्या महिन्याभरात माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे, त्यांना खूप मनस्ताप झाला आहे. माझं वागणं, माझं बोलणं, माझं सगळंच त्यांच्यासाठी खूप त्रासदायक ठरलं आहे. म्हणून आता हे सगळं किमान मला माझी चूक उशिरा का होईना पण समजली आहे. त्यामुळे माझी आत्ता फक्त एवढीच इच्छा आहे की मी हे बाकी जे काही करेन ना, त्यामुळे ते आनंदी राहावे, त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा स्माईल यावं, बास. मी खरंच प्रेमात वगैरे नाही पडलेली. त्याबरोबर मालिनी काकू काव्याला म्हणतात, काव्या बाळा गं, हीच तर तुझी सवय मला आवडते ना. जे काही असेल ते तू स्पष्ट आणि खरं बोलतेस. मी तुला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला, तू उत्तरही मला अगदी तसंच दिलंस. आणि राहिला प्रश्न प्रेमात न पडण्याचा, तर ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे माझी तरी अशीच व्याख्या आहे की लग्न झालं आहे, आता लग्नानंतर होईलच प्रेम, पण हे माझं मत आहे. आणि तुला खरं सांगू का, मी रोज ना देवाकडे हीच प्रार्थना करत असते की तुझा आणि पार्थचा, जीवा आणि नंदिनीचा, तुमचा चौघांचाही संसार मार्गी लागू देत, बास. आणि मला खात्री आहे माझा देव एक ना एक दिवस माझं नक्की ऐकेल. आता मात्र काव्या मालिनी काकूंकडे बघतच राहते आणि ती निशब्द झालेली असते. तर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात, अगं फोडणी, हे बघ, हां आता दाण्याचा कूड घाल, हां शाब्बास, आता त्याच्यात साबुदाणा टाक, हां आता झाकण मारून ठेवून दे थोड्या वेळासाठी, आणि मग एक वाफ निघाली की मग आपलं झालं. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, ठीक आहे काकू. मग मालिनी काकू म्हणतात, मी एक काम करते, मी एवढी एक वाफ काढते, तोपर्यंत तू जा, रेडी होऊनच खाली आहे, मग पटकन डबा घेऊन निघशील. त्यावर काव्या म्हणते, चालेल काकू असं? त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो ये. मग काव्या थँक्स म्हणते आणि तिकडनं आवरायला जाते. तर इकडे आता जे फायनान्स करायसाठी आलेले असतात आनंद निवासला, ती लोकं खरोखर खूप छान असतात आणि त्यांना आनंद निवाससुद्धा खूप आवडलेलं असतं. ती लोकं म्हणत असतात, खरंच तुम्ही खूप छान मेंटेन केलं आहे आणि पेपरवर्कसुद्धा उत्तम करून दाखवलेलं आहे तुम्ही. त्यामुळे आम्ही जाण्यापूर्वी तुम्हाला मोठ्या अमाऊंटचं चेक नक्की देऊन जाऊ. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही आम्हाला कागदावर जी कल्पना दाखवलीत त्या मानाने तुमचा स्टाफ हे काम करायला कमी पडेल असं नाही वाटत तुम्हाला? छोटा आहे तुमचा स्टाफ. इतक्यात त्या ठिकाणी आता जीवा आलेला असतो आणि जीवा हा म्हणायला लागतो की स्टाफ जरी छोटा असला ना सर, तरीसुद्धा नंदिनी मॅडम कोण आहे? त्याबरोबर आता इकडे काव्या ही पार्थच्या ऑफिसला पोहोचलेली असते. आता ऑफिसला आल्याबरोबर ती लिफ्टचं बटन दाबते आणि म्हणत असते, एकदा की ह्या आर्किटेक्ट बोक्याला मी खिचडी खायला दिली की मग मी सुद्धा खिचडी खायला मोकळी, भूक लागली. तर दुसरीकडे रम्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ चल, इट्स लंच टाईम. त्याबरोबर पार्थ हा रम्याकडे बघतो आणि रम्याला म्हणतो, नाही हो, इट्स लंच टाईम बरोबर आहे, पण आईने घरून जर काही डबा वगैरे पाठवलं असेल तर मग आपण काय करायचं? थांब ना जरा बघूया. त्यावर लगेचच रम्या म्हणायला लागते, अरे नाही, मामी नाही पाठवणार आहे डबा वगैरे, कारण हां, मी मामीला आज घरून निघतानाच सांगितलं आहे की मामी आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत, त्यामुळे मामी काही डबा वगैरे देणार नाही आहे, सो तू चल माझ्याबरोबर, आपण जाऊन जेवून घेऊया, चल चल चल. तर दुसरीकडे आता जीवा हा पुढे आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो, नंदिनी मॅडम कोण आहेत? त्यांचा स्टाफ जरी छोटा असला तरी त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे. आता इथे जीवा अचानक आल्यामुळे या ट्रस्टींना प्रश्न पडतो की नक्की जीवा आहे तरी कोण? त्याबरोबर जीवा म्हणत असतो की
मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे सर, माझी ओळख काय कामाची. सध्या नंदिनी मॅडमबद्दल आपण बोलायला हवं, त्यांची ओळख महत्त्वाची. आणि मग जीवा सांगायला लागतो की तुम्हाला खरं सांगू का, आनंद निवास हे फक्त नाव नाही आहे, तर आनंद निवास ही भावना आहे. प्रत्येक व्यक्ती इथली आनंदी आहे असं मला तरी वाटतं. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी हीच गोष्ट ऑब्झर्व करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आनंदी जी व्यक्ती असते ती कोणतंही काम सहज सोपं करू शकते. आणि नंदिनी मॅडमनी त्यांच्या स्टाफला इतकं प्रेमाने आणि व्यवस्थित ट्रेन केलेलं आहे ना, की त्यांचा स्टाफ हा कुठलंही काम अगदी वेळेच्या आत पूर्ण करू शकतो. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, सर तुम्ही, त्यावर लगेचच ते सर आणि मॅडम म्हणतात की थांबा ना नंदिनी, एकदा ते काय म्हणतायत ते ऐकून तर घेऊया. त्याबरोबर पुढे जीवा म्हणत असतो की काय आहे ना, नंदिनी मॅडमना स्वतःचं कौतुक ऐकून घेण्याची सवय नाही आहे, त्यामुळे त्या मला थांब बोलत आहेत. त्याबरोबर लगेचच आता पुढे ते लोक विचारत असतात की म्हणजे इथे एवढं छान पद्धतीने काम होतं. त्यावर जीवा म्हणतो, हो मग मी इथे जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा मला असंच दिसतं. तर आता त्यातली जी लेडीज असते ती म्हणायला लागते की यांचं खरोखर खूप जुने संबंध आहेत आनंद निवासजवळ, इतक्या त्यांनी अप्रूपाने सांगितलं सगळं. त्यावर जीवा म्हणतो, हो तर संबंध आहेत म्हणजे संबंध आहेतच. तर दुसरीकडे काव्या ही आता लिफ्टजवळ उभी असते, पण अजून लिफ्ट काही आलेली नसते. काव्या विचार करत असते की किती वेळ लागतो ह्या लिफ्टला यायला. या आर्किटेक्ट बोक्याच्या ऑफिसची लिफ्ट आहे ना, त्यांच्यासारखीच आहे, नुसती स्लो बोक्याप्रमाणे. जाऊ दे, एवढ्या वेळात मी कुतुब मिनार चढून गेले असते. काय करू, चढूनच जाऊ का. आणि मग काव्य तिकडनं चढण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे आता रम्या ही लिफ्टमध्ये आलेली असते आणि आता लिफ्ट ही खाली चाललेली असते. तर दुसरीकडे काव्यसुद्धा आता लिफ्टच्या बाहेरच असते. पण काव्य विचार करते की जाऊ दे, लिफ्टला यायला आणखीन वेळ लागेल, मी चढूनच जाते. पण मी एवढे आर्किटेक्ट बोक्यासाठी कष्ट करते हे यांना दिसणारही नाही आहे, हे फक्त खिचडी घेतील. जाऊ दे, मी निघते. आणि मग आता काव्या ही पटकन जिना चढण्यासाठी जिन्याच्या दिशेने गेलेली असते. तर इथे आता जीवा म्हणत असतो की प्लीज तुम्ही जे बोलताय ते तसंच्या तसं काम करा. त्याबरोबर लगेचच आता ते फायनान्सर म्हणतात की मिस नंदिनी, खरोखर तुम्ही खूप उत्तम आणि छान काम करता, हे आम्हाला तर वाटलंच होतं, पण आता यांनी येऊन सांगितलं त्यानंतर तर शिक्कामोर्तबच झाला. आम्ही तुम्हाला मोठ्या रकमेचा चेक नक्की देऊ. त्याबरोबर हे ऐकून नंदिनी, तिचा संपूर्ण स्टाफ खूप खुश होतो, जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि त्यांना म्हणायला लागतात की सर थँक्यू सो मच, तुम्ही आमची खूप मोठी मदत केली. त्यामुळे गरजूंना खूप मदत होईल. गरजूंची गरज ओळखून त्यांना अशी मदत करणारी लोक खरोखर हवी आहे त्या जगात, गरजेची आहेत ती. त्याबरोबर लगेचच त्यातली जी लेडीज असते ती म्हणायला लागते, का त्यांना आनंदी राहण्याचा हक्क नाही असं थोडी आहे, त्यांनासुद्धा आनंद मिळायला हवा ना. त्यानंतर आता आम्ही येतो असं म्हणून ते जात असतात. नंदिनी म्हणते, नाही असं मी तुम्हाला जाऊ देणार नाही, आता आम्हाला तुमच्या पाहुणचाराची सुद्धा संधी मिळायला हवी. आपलं इथे ना कॅन्टीन आहे, तर आपण तिथे थोडं काहीतरी खाऊन घेऊया. त्याबरोबर लगेचच आता त्यातली जी लेडीज असते ती म्हणते, कॅन्टीनमध्ये खायचं असेल तर मला नको. त्यावर मात्र सगळ्यांचे चेहरे खरकन पडतात. तर आता नंदिनी म्हणत असते की मॅडम, आपल्या इथे पूर्ण व्यवस्थित हायजीन वगैरे मेंटेन ठेवली जाते, कॅन्टीनमध्ये सगळं व्यवस्थित आहे. त्याबरोबर लगेचच आता ती लेडीज म्हणायला लागते की नाही मी हायजीन वगैरेमुळे नाही म्हणत आहे, मी खरं सांगू का, मला ना रोड साईड चाट खूप आवडतं आणि मला आता ते खाण्याची खूप इच्छा झाली. पण पावसाळ्याच्या दिवसातून रोड साईड चाट खायचं म्हटलं तर रिस्क, आणि त्यात आता आमची फ्लाईट आहे हो परतीची या आठवड्यात, म्हणून. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो की जर तुम्हाला बाहेरच्यासारखं रोड साईड चाट इथेच मिळालं खायला तर. त्यावरती विचारते, हे कसं शक्य आहे. त्यावर जीवा त्याने जो भाजीपाला सगळा आणलेला असतो पाणीपुरी वगैरे बनवायला, तो सगळा घेतो आणि म्हणत असतो की शक्य आहे. आणि मग आता जीवा हा हसत असतो, तर सगळेजण जीवाकडे बघतच राहतात. तर दुसरीकडे रम्या ही ऑफिसमधून खाली जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढलेली असते, पण लिफ्टमध्ये अडकते आणि अचानक लिफ्ट बंद होते. रम्या विचार करते, अरे मी लिफ्टमध्ये अडकले की काय, लिफ्ट बंद झाली की काय, आता मी काय करू, इथून बाहेर कशी पडू. एक काम करते, पार्थलाच कॉल करते आणि मग रम्या लगेचच पार्थला फोन करते. पण आता इथे नेटवर्कही नसतं, त्यामुळे तिचा फोन हा पार्थपर्यंत पोहोचत नसतो. रम्या विचार करते की जर मी या लिफ्टमध्ये अडकून राहिले आणि पार्थ खाली निघून गेला तर काय होईल. नाही मला काहीतरी करायला हवं, मी अचानक कशी काय अडकले इथे, आता रम्या विचार करायला लागते. तर दुसरीकडे आता पार्थला त्याच्या फॉरेन क्लायंटचा फोन येतो आणि पार्थ लगेचच म्हणतो की
आता मीटिंग? ठीक आहे, नाही काही हरकत नाही, मी माझ्या कलिगला बोलवून घेतो, त्यानंतर मग मी तुम्हाला कॉल करतो. पार्थ फोन कट करतो आणि मग लगेचच तो आता रम्याला कॉल करायला लागतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की शेट, आता उगाचच लंच पुन्हा डिलेच होणार. आणि मग तो रम्याला फोन करतो, पण रम्या ही फोन घेत नसते आणि लागतच नसतो, महत्त्वाचं म्हणजे रम्याला फोन. मग आता पार्थ विचार करतो की एक काम करतो, रम्याला मेसेज टाकून ठेवतो, ती बघेलच. आणि मग पार्थ पटकन रम्याला मेसेज करायला लागतो. इतक्यात अचानक येऊन कोणीतरी दार ठोठावतं. आता पार्थला वाटतं की रम्याच आहे. पार्थ लगेच म्हणतो, ये रम्या. त्याबरोबर काव्या त्या ठिकाणी आतमध्ये आलेली असते. आता काव्या ही अगदी ज्याप्रमाणे गृहिणी आपल्या नवऱ्यासाठी डबा घेऊन येतात आणि घाम पुसत असतात, दमलेले असतात, अगदी तशाच पद्धतीने इथे आलेली असते. आता काव्याकडे बघून पार्थ हा पूर्णपणे हरपून गेलेला असतो, हरवलेला असतो. आता काव्य त्याच्याकडे जसंच बघते तसा लगेचच पार्थ हा स्वतःला भानावरती घेऊन येतो आणि म्हणायला लागतो की तुम्ही इथे काय करताय? त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, मी का? तुम्ही कोणाला दुसऱ्याला एक्सपेक्ट करत होतात का? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की हो रम्या, ते आमची एक महत्त्वाची कॉन्फरन्स मीटिंग आहे, सो मी रम्या येईल असं मला वाटलं होतं. त्याबरोबर काव्य लगेचच म्हणायला लागते की पार्थ आधी जेवणाचं काय? त्यावर पार्थ म्हणत असतो की नाही नको आहे मला. त्यावर काव्य म्हणते, अहो असं काय करताय पार्थ, मला माहिती आहे की तुम्ही येताना टिफिन आणलेला नव्हता, त्यामुळे तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, म्हणून मी छान गरम गरम साबुदाण्याची खिचडी बनवून आणली आहे तुमच्यासाठी. अहो पार्थ, आधी पोठोबा मग विठोबा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. या बसा बसा बसा. हे बघा मी मस्त गरम गरम तुमच्यासाठी साबुदाणा आणला आहे, तुम्ही खाऊन घ्या बरं. आणि मग ती आता पार्थला जबरदस्तीने साबुदाणा खायला देत असते. आता पार्थ हा म्हणत असतो की नाही नको आहे मला. त्यावर काव्या म्हणते की पार्थ असं काय करताय, प्लीज घ्या ना खाऊन, हे घ्या. आणि मग ते आता मस्त पार्थला साबुदाण्याची खिचडी आणि चमच देत म्हणते, मी एवढे कष्ट करून तुमच्यासाठी ही खिचडी बनवलेली आहे, तुम्ही एकदा चव करून किमान मला सांगा तरी कशी झाली आहे. तर इकडे पार्थला आठवतं की काव्या ज्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याला डबा देण्यासाठी आली होती, तेव्हा त्याला म्हणाली होती की देशमुखांचं बाळ उपाशी आहे ना, त्यामुळे त्यांना डबा द्यायला आली आहे, घ्या तुम्ही. तर आता लगेचच इथे पार्थ हा काव्याच्या खिचडीकडे एकटक बघत असतो. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ हो असं काय करताय, खा ना खिचडी, मला माहिती आहे तुम्हाला खिचडी आवडते आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी स्पेशली खिचडी बनवून आणली, हे घ्या ना प्लीज. त्याबरोबर मात्र आता इथे पार्थ हा काही काव्याच्या हातातल्या चमच्याला हात लावत नसतो, तो फक्त काव्याकडे आणि साबुदाणा खिचडीकडे बघत असतो. तर आता इथे लगेचच जीवाने सगळ्यांसाठी मस्त गरम गरम पाणीपुरी ऑर्गनाईज केलेली असते आणि आता जीवा स्वतःच्या हातानेच सगळ्यांना पाणीपुरी सर्व करत असतो आणि सगळीकडे वातावरण हे अगदी कसं आनंदीमयी आणि छान झालेलं असतं जीवामुळे. जीवा हा छान सगळ्यांना पाणीपुरी देत असताना आनंदी देखील असतो. तर आता इथे लगेचच जी ती लेडीज असते ती म्हणत असते, वा वा खरोखर खूप खूप छान बनवले तुम्ही पाणीपुरी, खूप टेस्टी. कसं सगळं अगदी जुळून आलं, पण तुम्हाला काय माहिती मला पाणीपुरीच खायची इच्छा होईल म्हणून. त्यावर जीवा म्हणत असतो, चाट कोणाला आवडत नाही हो, रोड साईड चाट तर सगळ्यांनाच आवडतं आणि बायकांचं म्हणाल तर बायकांचं काही हे वेगळंच फेवरेट असतं. आणि मला असं नव्हतं वाटलं की तुम्ही हे खाल म्हणून, पण मला असं वाटलं होतं की पाणीपुरी ही अशी एकमेव गोष्ट आहे ना की सगळेजण त्याची किमान चव कशी आहे हे पाहण्यासाठी एक का होईना आपण खातातच. पण बघा ना योगायोग, तुम्ही म्हणालात की तुम्हाला रोड साईड चाट खायचं आहे आणि इथे मिळालंसुद्धा, हे घ्या. त्याबरोबर पुढे तो असंही सांगत असतो की तुम्हाला खरं माहिती आहे का, खरं तर हे सगळं मला काहीच बनवता येत नाही, हे सगळं माझ्या मित्राच्या आईला उत्तम बनवता येतं. मग मी पहिलं सकाळ सकाळ तिच्याकडे गेलो, तिच्याशी बोललो, तिला सगळं बनवायला मदत केली, आम्ही दोघांनी बनवलं आणि मग मी इथे आलो, कसं वाटतंय. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणत असतात की वा वा खरंच खूप छान बनवलेली आहे तुम्ही पाणीपुरी, खूप टेस्टी अप्रतिम पाणीपुरी आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नंदिनी उभी असते. नंदिनी हा सर्व प्रकार बघत असते. आता जरा सगळेजण जीवापासून लांब गेल्यावर नंदिनी तिकडे येते. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा काय प्रकार आहे हा सर्व, काय चालवलं आहे तुम्ही. त्याबरोबर जीवा नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी खरंच तूच म्हणतेस ना, आनंदी ठेवण्याचा मार्ग अवघड असतो पण सुखी ठेवण्याचा नाही, त्यासाठीच मी आता हे सगळं ठरवलं. तुला सुखी कसं ठेवायचं त्याची किल्ली सापडली आहे मला.
तुझी माणसं ज्यावेळेस आनंदी असतात ना त्याच वेळेस तू सुखी असतेस. त्यामुळे मी आता तुझा विचार करण्या अगोदर तुझ्या माणसांचा विचार करेन आणि मग तू आपोआप सुखी राहशील की, बरोबर ना? आता मात्र नंदिनी ही जीवाला काहीच तोंडाने उत्तर देत नाही. ती फक्त जीवाकडे एकटक बघत असते. इतक्यात लगेचच त्या ठिकाणी पुन्हा सगळी लोकं येतात आणि म्हणत असतात की नाही नाही, शेवपुरीसुद्धा खूप टेस्टी आहे खरंच, पण तिला पाणीपुरीची काही जोड नाही. पाणीपुरी एक नंबरच आहे, एक नंबर, अगदी उत्तम. मग आता नंदिनी आणि जीवा हे दोघंही पाणीपुरी लोकांना सर्व करत असतात. या दरम्यान नंदिनी ही जीवाकडे एकटक बघत असते. थोडक्यात मित्रांनो, आपल्याला काय पाहायला मिळतं की इथे नंदिनी ही हळूहळू जीवाच्या प्रेमात पडते खरी, आणि जीवासुद्धा एफर्ट्स देतो आहे आणि मे बी त्याला त्याचं फळ मिळतं आहे. आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढे पाहतो की इथे चाट खाता खाता सर्व करता करता पटकन जीवा हा भोजपुरी भाषेत बोलतो, खाईबा मॅडमजी खाईबा. तर आता लगेचच इथे खाईबा असं म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे आता पार्थ हा पिऊन काकांना म्हणत असतो, काका आज तुमचा उपवास आहे ना? त्यावर पिऊन काका होकार देतात. पार्थ पिऊन काकांच्या हातामध्ये खिचडीचा डबा देतो आणि त्यांना म्हणत असतो की हे घ्या काका, साबुदाण्याची खिचडी आहे, तुम्ही खाऊन घ्या. आता पार्थने ती खिचडी अशी स्टाफला दिल्यामुळे काव्याला खूपच जास्त वाईट वाटतं, पण काव्या काही रिॲक्ट होत नसते. तर इथे आता जीवासकडे ती बाई गोड पाणी मागते. त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो, मिठास ही तो लाना है जिंदगी मा. त्याबरोबर लगेचच आता त्यातला व्यक्ती विचारतो, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर जीवा म्हणतो की नाही हो, ते फार काही महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही घ्या पाणीपुरी खाईबा. त्याबरोबर लगेचच आता इथे ती बाई म्हणत असते की वा वा वा, खरंच अगदी तुम्ही रोड साईड टेस्ट बरोबर रोड साईड फीलसुद्धा आणलं. आणि मग त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. जीवा मस्त एक पाणीपुरी तयार करतो आणि नंदिनीला देत म्हणत असतो की हे घे. त्याबरोबर नंदिनी जीवाला म्हणत असते, काय आहे ना, कधीकधी फार आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात. तर दुसरीकडे आता काव्याने एवढ्या आनंदाने जी खिचडी पार्थसाठी बनवली होती, पार्थ ती खिचडी स्टाफला देतोय. काव्याला खूप वाईट वाटतं आहे, पण तरीसुद्धा काव्या काही बोलू शकत नाही आहे, ती काहीच उत्तर देत नाही आहे पार्थला. तर दुसरीकडे नंदिनीने जीवाला हे जे काही उत्तर दिलेलं असतं त्यामुळे जीवाच्या चेहऱ्यावरचं स्माईल हे एकाएकीच गायब होऊन गेलेलं असतं. आणि आता जीवा आणि नंदिनी हे दोघं तर एकमेकाबरोबर अजूनही बोलत नाही आहेत. नंदिनीने तर जीवाची पाणीपुरी खायला स्पष्ट नकार दिला आहे, पण पार्थचं काय? तुम्हाला वाटतं का की पार्थ हा खरोखर काव्याची साबुदाणा खिचडी खाणार नाही म्हणून? कारण इथे जीवा आणि नंदिनी दोघंही जरा समजूतदार आहेत, पण काव्या ही अवखळ आहे. तिच्या मनात जे येईल ती ते तसंच्या तसं करून दाखवतेच. मग आता जर तिने एवढी एफर्ट्स घेऊन कष्ट करून खिचडी बनवली आहे, तर पार्थने न खाता ती सोडून देईल का? की पार्थला बळजबरीने खिचडी खायलाच लावेल? आणि जी रम्या आता लिफ्टमध्ये अडकली आहे, तिचं पुढे काय होईल? तुम्हाला काय वाटतं? आणि हे सगळं तुम्हाला आवडलं आहे का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण अजिबात वेळ वाया न घालवता थोड्याच वेळात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येईल. त्यासाठी तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करून तयार राहा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.